अरे मारतंड, मी काय मरतीये? मी पुन्हा जिवंत होते की नाही बघ. वो हा चेहरा लक्षात ठेव. हा मारतांड आहे मारतांड. हो हा तुला मारूनच सोडणार आहे. कोण आलं तिकडे? कोण आहे? ए मला डायव्हर्ट नको करूस यार. Shit. साईडला साईडला जाडी साईडला हो. अरे गप्प, तू साईडला हो. मध्ये नको येऊ. अगं काय अच्छा ठीक आहे ठीक आहे चल, हा. मध्ये येऊ नकोस मध्ये येऊ नको. ए, मध्ये नको येऊ तुला प्लीज प्लीज प्लीज. अरे यार ठिकाणचं यार. हारलो यार. चीटिंग आहे. तू चीटिंग केलीस. तू का मध्ये आलीस? नाही यार तू चीटिंग केलीस. का केलीस? सांग ना तू का चीटिंग केलीस? अरे चिटिंग कुठे गेली यार? का केलीस? सांग ना. नाही चिटिंग केली. सांग ना. पोलीस सोड ना. अरे अरे पिल्लू माझं पिल्लू, काय झालं काय झालं? मी रडत नाहीये. तू चीटिंग केलीस. अरे कमाल आहे. तुला हरवण्यासाठी रोज किती दिवस मी प्रॅक्टिस करते माहितीये का? तेच ना. तू माझ्यापेक्षा जास्ती प्रॅक्टिस केलीस म्हणून तुला भारी जमतंय. अरे पण म्हणजे काय चीटिंग झालं का? प्रॅक्टिस करणं म्हणजे काय चीटिंग आहे? माझी प्रॅक्टिस कशी होणार? अभ्यास शाळा म्हणून माझी आई मला खेळूच देत नाही. ओ लो 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 लो. आणि समजा मी प्रॉपर प्रॅक्टिस केली ना तर तू मेलीस. मेलीस. यू आर कम्प्लिटली गॉन. कारण मी वर्ल्ड चॅम्पियन आहे. वर्ल्ड चॅम्पियन. ए वर्ल्ड चॅम्पियन, आधी मला घरात हरवून दाखव. चलिये. एक गेम अँड यू आर गॉन. चल असं का? चल ये मग. मेले का मी? बरं चल बघू. चीटिंग नाही करायची. अरे मी चीटिंग करते का कधी? नौटंकी पण नाही करायची. ओके आणि 1 फीट डिस्टन्स. ओके 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 हा स्टार्ट. सुरू. बघ आपण आता तू म्हणशील तसं. ओके. चल. Hey guys, what's up? ए मैत्री, डिस्टर्ब करू नको. सिरियस मामला आहे. जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि यार साडी मरणार आहे. ए, मला पण खेळू दे ना. सोड सोड. अरे सोड दे ना मला. ए गब्दुल, अरे काय करतो रे? लाव ना. ए मैत्री, मैत्री मध्ये येऊ नको. अरे साईड लाव. अरे अरे येस 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 मध्ये आली. तुला सोडणार नाही. ए मातोंड, मी तुला सोडणार नाहीये. ए मातोंड, मी तुला मारून टाकीन. I have the superpower. मला विघ्नेश सारखा भाऊ असता तर केवढी मज्जा आली असती ना. हो ना. मी आहे ना तुझं भाऊ. काय बोलतोयस तू? भाऊ आहेस माझा? हं? मग राखी बांधल्या माझं रक्षण करशील? हो. वा अच्छा तो भैया, मैं आपको एक गदा लेके दूंगी और वो गदा लेके आप मुझे बचाना, ठीक है? मैं चिल्लाऊंगी, मुझे बचाओ मुझे बचाओ मुझे बचाओ. वा. छोटी मुलगी आहेस का? त्यापेक्षा मी गनचा वापर करेन. येस. आणि बाय द वे मीच तुला सगळ्यांपासून वाचवणार तर तो वरचा डॉक्टर काय करणार? डॉक्टर ब्रेकअप करणार. तुमचं खरंच ब्रेकअप झाला? माई, अगं तू का सगळं सांगतेस ग याला? आता तुम्हाला नाही ते प्रश्न विचारेल. खरंच ब्रेकअप झाला? मला नाही माहिती. कसं ब्रेकअप झाला? हे बघ, ते मोठ्या माणसांचं असतं, प्रश्न विचारायचं नाही. आणि कधी ब्रेकअप झाला? ऐक ऐक ऐक, बस खाली बस. मी ना तुला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगते. हा, एक मुलगा होता तुझ्यासारखा, असेच खूप प्रश्न विचारायचा. एक दिवस तो मुलगा गायब झाला. कुठे? डायरेक्ट ढगात. ब्रेकअप होऊन? लव यू. माई पण ना, शेवटी मला ज्या गोष्टीची भीती होती ना तेच
घडलं. एवढं सगळं घडत गेलं आणि पण काहीही करू शकलो नाही रे. म्हणजे लांडगा आला रे आला असंच झालं ना. मला तर असं वाटतंय आज आपण मित्र म्हणून हरलोय रे सगळे. म्हणजे आपण सगळ्यांनी हे लाईटली घेतल्याचे परिणाम आहेत, बाकी काही नाही. आपण लाईटली घेतलेला नाही ऐश्वर्या. आपण प्रयत्न केलेत ना. त्याचा काय फायदा झाला? फायदा म्हणजे नातं हा व्यवहार आहे का? फायदा तोटा पाहतेस तू नात्यात? नातं खरं तर एक सुंदर हे आहे. अरे हे असेल किंवा ते सगळं व्यर्थच गेलं ना शेवटी चुंबक. अगं असं कसं म्हणतेस तू? आपण एवढे जेन्युनली प्रयत्न केले होते ना. आपल्याला शक्य ते सगळं केलं होतं आपण. आपल्या हातात काय होतं? चुंबक ब्रेकअप झालंच ना रे शेवटी. मी तुला एक सांगू, ज्या प्रयत्नांना यश येत नाही ना त्या प्रयत्नांचा काहीही उपयोग नसतो रे. ती फक्त आपण आपल्या हरलेल्या मनाला दिलेली समजूत असते बास. ते जनार्थ बक्षिसासारखी एका पुस्तकात वाचलं मी. झालं तुझं? नाही झालंय माझं. कारण प्रश्न फक्त त्या दोघांचा नाहीये, त्यांच्याशी निगडीत प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे. म्हणजे त्यांच्या नात्याबरोबर त्या नात्याबद्दलची सगळी स्वप्नही संपली रे. एखाद्या चिवताईचं घरटं वाहून गेलं की तिला कसं वाटेल तसं वाटतं आता मला. म्हणजे मला माहितीये की त्या दोघांना आता खूप वाईट वाटत असेल आणि आपल्या समोर ते आनंदी असल्याचं नाटक करत असतील, पण आतून ते रडतायत रे आदिल. आय नो, रडतायत ते आतून. ऐश्वर्या तुला नातं म्हणजे काय सांगू जरा. नातं म्हणजे ना एक सुंदर धाग्यांचा बंध आहे. त्यात गुंता होणारच ना ऋतू. अरे चुंबक, गुंता सुटत नाही म्हणून धागे कापून टाकायचे का रे? मला ते सिरियल बघितल्यासारखं वाटतंय. म्हणजे धागे, गुंता, नाती आणि काय बोलतोस तू रोकडे? नाही, जस्ट वाटलं आता. हा म्हणजे मला अजूनही बिलीव्ह होत नाही यार. हो ना, मलाही बिलीव्ह होत नव्हतं. पण आता आपण स्वतः बघितलंय ना डोळ्यांनी. आणि ती म्हणली यार की शेवटची मिठी आहे आता ब्रेकअप म्हणून. I can't imagine सौमित्र without मैत्रेयी or even मैत्रेयी without सौमित्र. It's impossible. ते असे दुसऱ्यांच्या प्रेमात कसे काय पडू शकतात? असं काय यार, पडू शकतात ना. एवढं काय त्यांचं प्रेम असं शालो नव्हतं. शॅलो म्हणजे? आय नो उखळ. उथळ. हा ऑलमोस्ट तेच. ऑलमोस्ट तेच, फक्त थोडस उथळ. उथळ म्हणजे असं वाटेल तेव्हा ब्रेकअप करणं आणि दुसऱ्याच्या प्रेमात पडणं. दिस इज अनफेअर. ताई आता सगळं फास्ट झालंय. पण रोकडे हे बघ, असं ब्रेकअप करून जेन्युअनली दुसऱ्याच्या प्रेमात पडणं इट्स इम्पॉसिबल. आणि जर तसं झालं ना तर त्यांचं मुंबई पार्ट 2 सारखं होईल. म्हणजे ते काय मुंबई पुणे अपडाऊन ट्रिपा मारतील की काय? मुंबई पार्ट 2 चित्रपटाविषयी बोलते रे रोकडे मी. हा, एक मिनिट. मी नाही पाहिली ती फिल्म. फार महत्वाची आहे का? म्हणजे अभ्यास करावा अशी आहे? मी पहिला भाग पाहिलाय, दुसरा नाही पाहिला. नाही पाहिलीस? प्रेमाचा अभ्यास करण्यासाठीच आहे. या रविवारी लागणारे बघ नक्की. बर. मुंबई पुणे 2. हा. पण आता काय रविवारपर्यंत थांबू की काय? काय बोलायलीस ते ऐकायला? काय पॉइंटचं बोल ना, मुद्द्याचं सांग काय ते. हे बघ, चित्रपटात असं दाखवलंय की मुंबई आणि पुणे यांचं लग्न ठरलेलं असतं, पण मध्येच मुंबईचा जुना प्रियकर तिच्या आयुष्यात येतो पुन्हा. आणि मग तिला कळत नाही आपलं नक्की प्रेम पुण्यावर आहे की मुंबईवर. असा चित्रपट येतो. परंतु आपल्या इथे फक्त मुंबई पुण्याच्या प्रेमात नाही पडले, तर पुणे देखील मुंबईच्या प्रेमात आहे ना. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, सौमित्र आणि मैत्री दोघेही एकमेकांच्या प्रेमात आहेत ना. त्या चित्रपटाच्या एंडला जसं होतं तसं झालं ना तर खूप मजा येईल. म्हणजे काय होतं माहितीये का? सांगू का? नाही नको, तुम्ही बघा तुम्ही. मी नाही सांगत, अशी सवय नाहीये मला. नाही तू सांगू नको, आम्ही बघतो. पण मला एक गोष्ट सांग, आता आयुष्य म्हणजे काय एवढं सोपं आहे का? सगळं पिक्चर सारखं असतंय का? तर आपण पण बघ ना, एवढ्या लोकांच्या प्रेमात पडतो, एवढ्यांदा प्रपोज टाकतो, पण काय रोकडे,
त्यासाठी जेन्युनली प्रेम करावं लागतं मित्रा. बघ चुंबक, मी जेन्युनलीच प्रेमात पडतो दरवेळेला, माहितीये का? नाही, खूप मनापासून करावं लागतं. अरे पण मनापासूनच प्रेम करतो मी दरवेळेला. प्रेमा इतकी चांगली भावना कुठं आहे का? तर आपण पण बघ ना, कसं प्रेमाच्या सर्च मध्ये आहे ना, तसंच त्यांचं पण असू शकतं ना, आहे का नाही? आणि आता तर ते दोघं पार्टी पण देणार आहेत, ब्रेकअप पार्टी. खरं प्रेम एकदाच होतं रे आणि नाही का? मला काय वाटतं दोनदाही होऊ शकतं ना. म्हणजे पहिल्यांदा मी प्रेमात पडलो तर मला प्रेम नाही मिळालं वापस, तर होऊ शकतं ना. अरे तुझी गोष्ट वेगळी आहे रोकडे. ठीक आहे, ते जाऊ दे, त्यांचं बघूया ना. हो भाऊ, लोकमान्य नगर कुठे? हर पल हंसी सा हुआ है सांसों को तो
लाजत काय उभी राहिली आहेस? मागे तुझ्या मागे वळ पटकन आणि बघ मागे. पटकन संपलं. हे आता पुन्हा उद्या बघायचं. अहो हे काय काय हा पसारा घातलाय हो. आत्ता मी सगळं घर आवरलं होतं, पुन्हा तसंच पसरून ठेवलं तुम्ही. काय हे सगळं? हे यासाठीच तुला मी सांगत असतो, दिवसभर टीव्ही बघू नकोस. ते टीव्हीवरचे सुंदर सुंदर छान छान असे नीट नेटके घर बघितले की तुला आपलं घर मात्र पसारा वाटायला लागतो. आणि काय शोधताय? नवीन पॉलिसी घेत असाल ना, का जुनीच शोधताय परत? अहो काय पॉलिसीचं बाई तुमच्या. नाही ग, पॉलिसी वगैरे काही नाही. तू काय सारखं मला पॉलिसी 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 करत असतेस? मी आता भविष्याचा विचार करणं बंद केलंय. अरे उद्याचं कोणी पाहिलंय? उद्या कदाचित मी नसे नाही. अहो, काय बोलताय तुम्ही हे? काय आहे, एखाद्या इन्शुरन्स एजंटनं जर मला असा प्रश्न विचारला तर त्याला नेमकं काय उत्तर द्यायचं याची तयारी करून ठेवली आहे मी. त्याला मी सांगणार, हे बघे बाबा, भविष्याचा विचार करण्याच्या नादात मी माझ्या आयुष्यातला आजचा आनंद का गमावून बसू? त्यामुळं उद्याचा विचार करू नको. आजच्या जगात वावरायला शिका. लिव्ह इन द प्रेझेंट. ओके? अगो बाई, काय मग आज कुठलं प्रवचन वगैरे ऐकून आलायत वाटतं? हा? जर पॉलिसी नाही बघत आहात तर कसली शोधाशोध चालली आहे मग तुमची? अगं मी माझी एक जुनी कविता शोधतोय पोस्ट करण्यासाठी, सापडतच नाहीये. जुनी कविता कशाला शोधताय? नवीन करा ना. लिव्ह इन द प्रेझेंट. अरे क्या बात आहे, मस्त आयडिया आहे. मला कसं नाही सुचलं हे? नको नको, ऐका ऐका ऐका. म्हणजे आता लगेच तुम्ही लिहायला वगैरे घेऊ नका. आता जरा मुलांचा विचार करा. मुलं, तुला सांगू का, मुलं म्हणजे सुद्धा ना कविताच असतात. नवरा बायकोनं जन्माला घातलेल्या, नवरा बायकोनं रचलेल्या. आता आता हेच बघ ना, आपला सौमित्र, तो म्हणजे आपण ठरवून रचलेली कविता. आणि विघ्नेश ही चुकून झालेली कविता. Hey guys, think of the devil, and devil is here. मेरे बारे में जिक्र? नाही रे, चुकून हाक मारली आणि चुकून तुझी कविता झाली. आई काय पाहिलंस ग तू यांच्या? का तुमच्या बघा बगीच्या कार्यक्रमाला तुला सेच नव्हता? हा म्हणजे ए बाळ, तू एक 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 मिनिट. ते सगळं जाऊ दे. तर तुम्ही दोघं आहात तर तुम्हाला काही सांगायचंय मला. मला ना आपल्या दादूची खूप काळजी वाटते. त्याचं आणि मैत्रिणीचं भांडण यावेळेला खूप लांबलंय. हे ते मिटायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. आपण काय करणार? आपण काहीच करू शकत नाही. असं कसं? अहो आपण आई असं कसं म्हणजे काय काय जे काय करायचं ते त्यांनीच करायला पाहिजे ना. आपण काय करणार? अहो आपण आई वडील आहोत तर मग आपण काहीतरी विचार करून करायला पाहिजे की नाही? एक मिनिट, विचार करायचा आहे ना, मी आहे ना, कशाला उगाच? बघ आई, माझ्याकडे नीट लक्ष दे. दादा आणि मैत्री, एक सेकंद, इमोशनल व्हायचं नाही प्लीज. म्हणूनच आतून घट्ट कर एकदम. ओके? काय सांगू याला? अरे त्याला नंतर आधी आम्हाला सांग. त्या दोघांचा ब्रेकअप झाला. तात्पुरता ना, माहितीये. टेम्पररी नाही, कायमचा परमनंट फायनल ब्रेकअप. एक प्लीज. अरे काय